मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरलेले आहेत। हिंगोलीमध्ये जरांगे पाटलांच्या उपस्थितीमध्ये जनजागृती शांतता रॅली काढण्यात आलेली आहे। 3 लाखांपेक्षा अधिक मराठा बांधव या रॅलीमध्ये सहभागी झाल्याची माहिती कळते आहे। मनोज जरांगेंवर जेसीबीच्या साह्याने पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे। 30 फूट मोठा आणि तब्बल 150 किलोच्या गुलाबांचा हार देखील तयार करण्यात आलाय। जरांगेच्या रॅली मार्गावरती 16 आरोग्य पथकं तैनात करण्यात आली आहेत। रॅलीमध्ये जरांगे पाटलांना 200 महिला स्वयंसेविका सुरक्षा देणार आहेत। हिंगोलीत मोठ्या उत्साहात मनोज जरांगेंचं स्वागत केलं जाते। मग ते सांगा ना बाकीची गर्दी काय ना म्हणा खाली। तर आपण पाहतो की मनोज जरांगेंचं उत्साहात हिंगोलीमध्ये स्वागत करण्यात आलेलं आहे। जवळपास 3 लाखांच्या आसपास मराठा बांधव या मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं कळतंय। मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी मोठा हार देखील तयार करण्यात आलेला आहे। तब्बल 30 फुटांचा हा हार असल्याचं कळलं जातंय आणि याचं वजन 150 किलोच्या आसपास आहे। काय म्हणाल हा जल्लोष? ही समाजाचा आक्रोश आहे, हा जे समाज उसळला आहे की न्यायाच्या प्रतीक्षेत याचा संयम फक्त सरकारनं सुटू देऊ नये। आम्हाला आमचा हक्क द्या, आमची चेष्टा करू नका, बार बार आमच्यावर अन्याय करू नका। आम्हाला आज गोड बोलून ओबीसीच्या एका नेत्याचं ऐकून आमच्यावर अन्याय करू नका। भयंकर किंमत मोजावी लागेल सरकार। मी बघतोय या ठिकाणी तरुण जास्त आहे, तरुण मुलं जास्त आहेत या रॅलीमध्ये। शेवटी न्याय समाजाला पाहिजे। आज शेतीचे कामं सुरू आहेत, काही शेतात गुंतले, आम्ही अपेक्षा केली त्याच्यापेक्षा जास्त आली। बस काही पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला गेलेले तरीही समाज सगळे कामं सोडून शहरातला ग्रामीण भागातला बाहेर आला। ही सरकारनं आक्रोश समजून घ्यावा, त्याच्याशिवाय पर्याय नाही। मी मात्र मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मेलो तरी माग हटू शकत नाही। इकडे काय लोकांशी बोललो ते म्हणले लोक पंढरपूरच्या विठ्ठलाच्या पाया पडायला गेलेत, पण हिंगोलीत आमचा विठ्ठल आला अशी सुद्धा तुलना करताय लोक। ते समाजाची भावना आहे, पण मी काय मानत नाही। मी मुलगा म्हणून काम करतो, समाजाचं लेकरो म्हणून काम करतो आणि ती माझी प्रामाणिक भूमिका मी पार पाडतो। माझ्या सामान्य मराठ्याला त्रास देऊ नका। मी महिना झालो बघतोय राज्यात माझ्या गोरगरीब मराठ्यांना त्रास होतोय। एक विचारानं झालीत म्हणून सहन करतो तर समाज करील। मी आणि माझा समाज कोणी जाणून बुजून अन्याय करायला लागला तर सहन करू शकत नाही। अजिबात आम्ही सहन करणार नाही। सरकारने छगन भुजबळला समजून सांगावं, ओबीसीचे नेते आमच्या अंगावर घातले ते त्यांना समजून सांगावं। संयम ढळू देऊ नका मराठ्यांचा, अजिबात ढळू देऊ नका। बीडच्या मराठ्यांना सुद्धा त्रास होतो हे माहिती आहे मला। महिना झाला माझा मराठा समाज त्रास सहन करतो। 13 तारीख शेवटची तारीख आहे। 13 तारखेला 6-7 दिवस बाकी आहेत। तुम्हाला वाटेल सरकार तुमच्या मागण्यांपैकी काहीतरी हातात देईल? करावं लागेल आणि शंभूराजे साहेब करतील ही आम्हाला खात्री आहे। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, हिंगोली। तर आपण पाहतो आहोत की मनोज जरांगे पाटलांशी आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम पाटील यांनी संवाद साधला होता आणि आत्ता नेमकं हिंगोलीमध्ये काय सुरू आहे, मनोज जरांगे पाटलांचं स्वागत कसं केलं जात आहे हे जाणून घेऊयात। आमचे दुसरे प्रतिनिधी मनीष खरात आपल्यासोबत जोडले जात आहेत। मनीष, आपण पाहिलं जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, माझ्या समाजाला त्रास देऊ नका, त्यांनी अल्टिमेटम सुद्धा दिलेला आहे। रॅलीचं जोरदार स्वागत केलं जात आहे। आता नेमकं तिथे काय चित्र आहे? आपण पाहतो की हिंगोलीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं आगमन झाले थोड्या वेळापूर्वी आणि हिंगोलीच्या वेशीवरती बायपास परिसरामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय। मोठ्या ट्रेनच्या साह्याने जे आहे तो गुलाब पुष्पांचा हार घालून मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत झालंय। मराठवाड्यामध्ये 8 ठिकाणी मनोज जरांगे पाटील रॅली काढणार आहेत आणि या रॅलीमध्ये ते मराठा समाजाची एकंदरीत ओबीसी समाजातून आरक्षण मिळवण्यासाठी सर्व जनजागृती करणार आहेत आणि या सर्व शांतता रॅली आहेत। हिंगोली शहरातून आपण बघतोय की प्रचंड प्रमाणात जो आहे तो मराठा समाज एकवटला आहे आणि मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत झालंय आणि आता थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील जे आहेत
ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करतील आणि त्यानंतर प्रत्यक्ष रॅलीला सुरुवात होणार आहे. आपण जी आता ही दृश्य बघतोय, धन्यवाद मनीष, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. तुम्ही या रॅलीमध्ये असेच जोडलेले राहा. तुमच्याकडनं वारंवार अपडेट्स आम्ही घेतच राहू. तुर्तास धन्यवाद.